नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण सप्ताह याचा दिवस 5वा 26 जुलै 2024. उपक्रमाचे नाव आहे कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस. या दिवसाचा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण स्क्रीनवर पाहू शकतात. आज शिक्षण सप्ताहाचा 5वा दिवस. आजच्या दिवशी आमच्या जिल्हा परिषद शाळेत कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये माती क्ले एक उत्कृष्ट माध्यम आहे, ज्याद्वारे विद्यार्थी विविध प्रकारच्या वस्तू तयार करू शकतात. माती कामाचे शिक्षण विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह आणि हँड्स ऑन अनुभव देण्याचे एक प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी मातीपासून भांडी खेळणी, बाहुली, बैल, फळे, गोट्या इत्यादी वस्तू मुलांनी स्वतः तयार केल्या. इत्यादी वस्तू मातीच्या सहाय्याने बनवल्या. माती कामामध्ये विविध प्रकारच्या टेक्निक्सचा वापर करून विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेला वाव देऊ शकतात आणि कला व हस्तकलेच्या अनुभवात घडू शकतात. यामुळे त्यांना मातीच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास करता येतो आणि त्यांना त्यांच्या क्रिएटिव्ह क्षमता प्रदर्शित करता येतात. आमच्या शाळेच्या अवतीभोवती बांबूंची झाडे आहेत. त्यामुळे बांबू काम करणारे कामगार देखील आहे. अशाच एका व्यक्तीला जो बांबूपासून विविध वस्तू बनवितो त्या व्यक्तीला बोलावून शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर काही वस्तू तयार करण्यात आल्या. जसे की टोपली, सूप व इतरही वस्तू त्याने समोर विद्यार्थ्यांना तयार करून दाखवल्या. या पद्धतीने बांबू कार्यशाळा आयोजित करण्यात आली व विद्यार्थ्यांना ही बांबू कार्यशाळा खूपच आवडली. दुपारच्या सत्रात रंगीत कार्डशीट पेपर घेऊन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे तयार केले व त्या मुखवट्यांना रंग देखील स्वतः दिला व मुलींनी कापडी पिशवी कशा पद्धतीने हाताने शिवली जाते याचे प्रात्यक्षिक पाहिले व आमच्या शाळेतील एका शिक्षकाने प्रथमोपचार पेटीचा वापर याबद्दल अधिक माहिती देऊन प्रथमोपचार कार्यशाळा यशस्वी केली. अशा पद्धतीने शिक्षण सप्ताहाचा 5वा दिवस जो कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मित्रांनो, या उपक्रम अहवाल लेखनाची जी PDF आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. आपण त्या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.